जय महाराष्ट्र, मी सुषमा। बुलेटिनच्या सुरुवातीलाच कोकणातील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे। कोकण रेल्वेच्या मार्गावरती आता लवकरच डबल डेकर ट्रेन सुरू होणार आहे। त्यासाठी काल मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून डबल डेकर ट्रेन कोकण रेल्वेच्या मार्गावर चाचणीसाठी पाठवण्यात आली। कोकण रेल्वे मार्गावरती काही किलोमीटरच्या अंतराने बोगदे आणि उंच पूल आहेत, त्यामुळे डबल डेकर ट्रेन या मार्गावर चालवण्यात काही अडचणी येतात का याची चाचपणी घेतली जाते। बोगद्यांची उंची, वेग अशा गोष्टी तपासल्या जात आहेत। काल मुंबईतून निघालेली ही रेल्वे मध्यरात्रीनंतर कोकणात रत्नागिरी स्थानकात पोहोचली। या डबल डेकर ट्रेनला इंजिनसह सुमारे 2 डबे आहेत। पूर्णतः वातानुकूलित असलेल्या या ट्रेनमध्ये स्लीपिंग कोच नसून सर्वच डब्यात पुशबॅक सीट्स आहेत। काल मध्यरात्रीनंतर ही ट्रेन रत्नागिरी स्थानकात दाखल होताच अनेकांनी कुतूहलाने या ट्रेनची पाहणी केली। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात, प्रतिनिधी मुश्ताक खान आपल्या सोबत आहेत। मुश्ताक, एक आनंदाची बातमी सर्व चाकरमान्यांसाठी आहे। डबल डेकर ट्रेन सुरू होणार आहे। चाचणी काल घेण्यात आली, कितपत यशस्वी ठरली चाचणी आणि कधीपर्यंत सुरू होऊ शकते ही डबल डेकर? अत्यंत यशस्वी ठरलेली आहे ही चाचणी। गेल्या अनेक वर्षांपासून अशी चर्चा होती की कोकण रेल्वेवर डबल डेकर ट्रेन धावणार, पण आता कुठेतरी प्रत्यक्षात उतरत आहे। कारण जी चाचणी झाली आहे त्यामध्ये अत्यंत यशस्वीपणे मुंबईवरनं रत्नागिरीपर्यंत ही ट्रेन आली आणि आता आज पहाटेच ही पुढे मडगावकडे निघालेली आहे। म्हणजे जी काही शंका होती की उंच पूल आहेत, अगदी थोड्याफार अंतराने बोगदे आहेत, त्यामुळे कसं होईल, सगळं अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि सुरळीतपणे झालेलं आहे। जेव्हा ही ट्रेन रत्नागिरी स्टेशनवर आली तेव्हा अनेक लोक खास ही ट्रेन बघण्यासाठी तिथे गेले होते। या अनेकांच्या मनामध्ये उत्सुकता होती की डबल डेकर म्हणजे काय असणार आहे, नेमकं ते कसं असणार आहे। तर पूर्ण एसी गाडी आहे ही, आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये स्लीपिंग सीट कोच नाहीयेत, यामध्ये सिटिंगच आहेत आणि ते तुम्ही जसं कार तशा प्रकारचं याच्यामध्ये सुद्धा आहे। आणि त्यामुळे सगळे उत्सुक आहेत की लवकरात लवकर ही ट्रेन सुरू व्हावी। त्यामुळे नेमकं कधी सुरू होईल हे अजून जाहीर झालं नसली तरी लवकरात लवकर ही ट्रेन सुरू होईल, कारण चाचणी यशस्वी होते आहे। बिलकुल, चाचणी जरी यशस्वी ठरलेली असली तरी गेल्या काही दिवसांपासून पाहिलं आपण कोकणामध्ये किती अपघात झालेत रेल्वेला झालेले, आणि त्या पार्श्वभूमीवरती आता डबल डेकर तिथे येणार म्हटल्यावरती त्या दृष्टीने काय उपाययोजना केल्या जातील आणि किती सुरक्षित आहे ही ट्रेन? अगदी बरोबर आहे, हाच सगळ्यात कळीचा मुद्दा आहे। कारण आपण बघतोय की कोकण रेल्वेवर किती अपघात होत आहेत। या गेल्या महिन्याभरातच 4-5 अपघात झालेत आणि नाहक अनेक प्रवाशांचा यामध्ये बळी गेला। आता सुरक्षेच्या संदर्भात बोलायचं झालं तर कोकण रेल्वेला अत्यंत ज्याला आपण म्हणू की स्ट्रिक्टपणे या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवावं लागणार आहे। कारण हलगर्जीपणा होतोय असा आरोप सुद्धा अनेक प्रवासी संघटनांकडून होतो आहे। त्यामुळे जर तुम्हाला डबल डेकर ट्रेन इथे चालवायची असेल तर सुरक्षा काटेकोरपणे करावी लागेल असं सुद्धा बोललं जात आहे। त्यामुळे भविष्यात याच्या संदर्भात कोकण रेल्वे काय उपाययोजना करते, कशा पद्धतीने सुरक्षेची जबाबदारी घेते आणि प्रवाशांना हमी देते की त्यांचा प्रवास सुखकर होईल आणि सुरक्षित होईल, त्यावरच सगळं काही अवलंबून आहे। बिलकुल मुश्ताक, आणि रेल्वे विभाग त्या संदर्भात नक्कीच खबरदारी घेईल अशी आशा करूयात। धन्यवाद या दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। कोकणवासियांसाठी ही चांगली आणि आनंदाची बातमी आहे। 12 डब्यांची वातानुकूलित आणि आकर्षक अशी जशी दृश्यांमध्ये आपण पाहतोय, डबल डेकर लवकरच आता रुजू होणार आहे।